सगळ्यांनी मला बिरोबाचं लक्ष आहे सगळ्यावरती आपल्या. श्री बिरोबाच्या नावानं, श्री सोमेश्वराच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं. आता कसं वाटतंय? आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा स्वकर्तृत्वावरती, मेहनतीवरती, कष्टावरती, चिकाटीवरती प्रामाणिकपणानं राजकारणामध्ये आपली प्रतिमा तयार करतो. आणि अशा एका तरुण तरफदार युवा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री यांच्या मुलीच्या विरोधामध्ये उमेदवारी देतो. हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे असं मी मानतो. आहे की नाही? आणि आज तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित किसान मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष, त्यांनी जरी जॅकेट घातलं असलं तरी ते शेतकऱ्यांचे नेते आहेत. पुणे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत माननीय गणेश दादा भेगडे. पहिल्यांदा आपल्याकडे आलेत, आपण त्यांचं स्वागत करू. ज्यांना आता आपण ऐकलं, ज्यांनी एकदम धडाकेबाज त्यांची भूमिका इथं मांडली, त्या रामभाऊ सातपुते साहेबांच्या सौभाग्यवती याही इथं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. माझे सहकारी मित्र माननीय माऊली हळणवार, माननीय महाराज साहेब, माननीय सुनीलजी बंडगार, राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते माननीय अमोल कारंडे बापू, अप्पासाहेब पाटील, सुजित खुर्द, शिरीष पाटील, प्रकाश घोडके, जगन्नाथ गायकवाड, नितीन गडधरे, राजेश्वर कोरे, संजय पाटील, दीपा होनमाने, महेश खसगे, बरीच मंडळी आहेत की ज्यांची नावं घेणं अपेक्षित आहेत. पण मी तुमची माफी मागतो. तुम्ही सगळेजण आम्हाला तितक्याच महत्वाचे आहेत, जेवढे व्यासपीठावरती महत्वाचे आहेत तितक्याच तुम्ही ताकदीचे आहात, आमच्यासाठी महत्वाचे आहात. मित्रांनो, जगातली एक आदर्श लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जातं. भारत हा जगातला आता लोकसंख्येनं मोठा असणारा प्रदेश आहे. हिंदुस्थानाची एक वेगळी प्रतिमा आहे. इथल्या रीती, रूढी, परंपरा ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. युट्यूब वरती जर आपण गेलो युवा मित्रांनी, तर जगातल्या पाश्चिमात्य देशातल्या अनेक तरुणांना, तरुणींना हिंदू धर्माची भुरळ पडली आहे की हिंदू धर्माच्या पद्धतीनं आपलं जीवन जगायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. आणि म्हणून या देशामध्ये हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. भगवी पताका खांद्यावरती घेतली आणि ती प्रतिकूल परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या पश्चात काही मोजक्या सेनापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका, भगवा झेंडा खांद्यावरती घेतला. त्यामध्ये अग्रक्रमानं देशामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते सुभेदार मल्हारराव होळकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या देशात हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जेवढं काम केलं तेवढं कुणीच काम केलं नाही मित्रांनो. इतकं मोठं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं आहे. आणि म्हणून आपली सातत्यानं मागणी होती. 2004 ला सोलापूरचं विद्यापीठ स्थापन झाला.
तेव्हा माननीय मुख्यमंत्री कोण होते तुम्हाला माहित आहे. राज्यामध्ये सरकार 2004 ते 2014 कुणाचं होतं हेही तुम्हाला माहित आहे. त्या सरकारचे प्रमुख होते शरदचंद्रजी पवार. त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात सरकार होतं आणि आपली सातत्यानं मागणी होती की सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव द्या. मोर्चे, आंदोलन, जेलभरो, रास्ता रोको, उपोषण सातत्यानं सुरू होती. परंतु सरकारनं 2-3 नावं पुढे आणून आपल्याच बहुजनांच्या मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पण एक आंदोलन महाराष्ट्रामध्ये 2018ला उभा केलं होतं, त्यात तुमचा सगळ्यांचा मोठा सहभाग होता. तेव्हा तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या आंदोलनातली एक मागणी, अनेक मागण्या मान्य केल्या, त्यातली एक मागणी मान्य केली, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. मित्रांनो, ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे की नाही? आवाज सगळ्याचा आला पाहिजे. अभिमानाची गोष्ट आहे की नाही? आपला सन्मान अहिल्यादेवींचा केलाय की नाही? मग आपण त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? का आपण सुशील कुमार शिंदे साहेबांच्या पाठीमागे पळालं पाहिजे? राजकारणाची दिशा आपण योग्य धरली पाहिजे. मित्रांनो, एवढ्यावरती हे सरकार थांबलं नाही. मित्रांनो, काशी विश्वेश्वराच्या मंदिरावरती अनेक वेळा मोगलांची आक्रमण झाली. 1660 ला काशी विश्वेश्वराचं मंदिर जे अगोदर या शत्रूंनी पाडलं होतं, ते शंकराचार्यांनी 1660 ला त्यांचा जीर्णोद्धार केला. त्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या नंतर ते मंदिर पाडलं. मग सुभेदार मल्हारराव होळकर स्वतः 20,000 सैन्याची फौज घेऊन काशीला गेले आणि त्या मंदिराचं काम करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं, सुभेदार साहेब तुम्ही हे काम कराल, परंतु आम्ही याचं संरक्षण करू शकत नाही, आणि म्हणून त्यांनी विनंती केली की तुम्ही बांधकाम करू नका. ही सल पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मनामध्ये होती आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 1770 ला अखंड जगातल्या हिंदूंचं पवित्र स्थान काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार 1770 साली केला. मित्रांनो, ते मंदिर पूर्णपणे बांधून घेतला. 1770, 1870, 1970 आणि 2022 किती वर्ष गेली बघा. 250च्या वर वर्ष गेली. कुणी त्या मंदिराकडे बघितलं नाही. कुणाला वाटलं ना या मंदिराचा जीर्णोद्धार करावा, मंदिराचा परिसर डेव्हलप करावा. पण या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून 2018 ला भूमिपूजन केला आणि फेब्रुवारी 2022 ला काशी विश्वेश्वराचं मंदिर आपल्या सर्वांच्यासाठी जीर्णोद्धार केल्यानंतर खुलं केलं. मग पुण्यश्लोक अहिल्यादेवीनं केलेलं काम त्याच पावलावरती पाऊल ठेवून नरेंद्र मोदी साहेब काम करतायत की नाही करत? बरोबर ना? अहिल्यादेवींनी 1770 ला जीर्णोद्धार केला. अनेक पंतप्रधान झाले देशामध्ये, त्यांना वाटलं नाही, पण मोदी साहेबांना वाटलं, कारण मोदी साहेब अहिल्यादेवींच्या विचारानं काम करतात. मला धन्यवाद मोदी साहेबांना यासाठी द्यायचा आहे. अरे आमच्या इथं चौकात कुठं अहिल्यादेवीचा पुतळा बसवायला गेलं तर लोक भांडणं काढतात. पोलीस स्टेशनची गाडी येते, इथं पुतळा बसवू नका, इथं झेंडा लावू नका. होते की नाही? होतंय ना? अरे आपल्या चौकात फाट्यावरती पुतळा बसवायचं म्हटलं तर भांडणं होते. पण देशाच्या पंतप्रधानांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये 4 पुतळे बसवले. त्यातला पहिला पुतळा आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा. अभिमान वाटतो की नाही? काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात लाखो हिंदू रोज दर्शनासाठी येतात. त्यांना काशी विश्वेश्वराचं दर्शन होतं
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं दर्शन होतं, शंकराचार्यांचं दर्शन होतं, कार्तिक स्वामींचं दर्शन होतं आणि भारत मातेचं दर्शन होतं. 4 पुतळे तिथं बसवले मित्रांनो. मोदी साहेबांना धन्यवाद दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? मग ते 7 तारखेला आपण दिलं पाहिजे. बरोबर ना? बटन दाबून कमळासमोरच काही गोळ्या घालायच्या नाही, दुसरं बटन दाबून. या बोटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी इतकी ताकद दिल्या, AK-47 पेक्षा जास्त ताकद यामध्ये आहे की नाही? किती बी मोठा गडी आला तर तुम्ही पाडू शकता, ही ताकद दिलेली आहे. आणि त्यामुळे आपण माननीय मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचं. त्याच्या पुढे जाऊया. प्रभू रामचंद्राचं मंदिराचा लोकार्पण 22 जानेवारीला झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी, सुभेदार मल्हारराव होळकरांनी ते मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला होता. तिथं फार मोठं त्यांचं काम होतं. आणि आता 500 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राम मंदिराचं बांधकाम केलं. रामलल्ला विराजमान झाले. 22 जानेवारीला हे मंदिर आपल्या सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं झालं. मी पण जाऊन दर्शन घेऊन आलो, तुम्ही सगळेजण जावा. आता त्याच्यापेक्षा आपल्याला आनंदाची बाब ही आहे की आता हे जगातलं राष्ट्रीय मंदिर झालंय राम मंदिर. रोज 5 लाख लोक दर्शनासाठी तिथं येतात. योगी साहेब काल परवा आले होते सोलापूरला आणि परत सांगलीला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की 5 लाख राम भक्त दर दिवशी अयोध्येला दर्शनासाठी येतात. आणि त्या ट्रस्ट निर्णय केला की राम मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं मंदिर बांधायचं काम हातामध्ये घेतलंय. राम मंदिराच्या प्रांगणामध्ये पवारांना कधी कळलं अहिल्यादेवींचा विचार? सुशील कुमार शिंदे साहेबांच्या कधी लक्षात आलं की अहिल्यादेवींच्या विचारावरती आपल्याला काम करायला पाहिजे? अरे म्हणून सगळ्या मित्रांना माझी विनंती आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 1988 ला औरंगाबाद मध्ये जाऊन घोषणा केली की मी इथून पुढे या औरंगाबाद शहराला औरंगाबाद म्हणणार नाही, मी संभाजीनगर म्हणणार. 1988, 1998, 2008, 2018, 2022 बघा. 2022 ला हे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात पहिली कॅबिनेट झाली. त्यामध्ये औरंगाबादचं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलं. किती वर्ष गेली? किती? 34 वर्ष गेली. आपण मागणी कधी केली होती अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा? 2021 ला. 2022 ला आपलं सरकार आलं आणि गेल्या वर्षी 31 मे ला चौंडीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले. तिथं आम्ही सगळ्यांनी मागणी केली की अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा. त्याने त्याच कार्यक्रमात घोषणा करून टाकली. घोषणा करून थांबले नाहीत. आचारसंहितेच्या पूर्वी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली कॅबिनेट, त्यामध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आणि तो केंद्राकडे पाठवला. मित्रांनो, अहमदनगर जिल्हा हा राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा, राजकीय एकदम संवेदनशील जिल्हा. त्या अख्ख्या जिल्ह्याचं नाव बदलून टाकलं मित्रांनो. कुठल्या तरी वस्तीचं वाडीचं नाही, अख्ख्या जिल्ह्याचं नाव बदलून टाकलं. राजकारणामध्ये अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु आपला जो सन्मान करतो धनगरांनी 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि तो ठेवतोच. एखाद्यानं केलेला सन्मान आणि एखाद्यानं केलेला अपमान, ह्या 2 गोष्टी कायम आपल्या लक्षात असतात. बरोबर ना? जो आमचा सन्मान करतो त्यांचा आम्ही सन्मान करणार, जो आमचा अपमान करतो त्याचाही आम्ही निवडणुकीमध्ये अपमान करणार. राज्यातली ही परिस्थिती आहे, राज्यात ही परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. अरे भारतीय जनता पार्टी हा वेगळा पक्ष आहे, वेगळ्या विचाराचा पक्ष आहे. हे काँग्रेसवाले बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, पोरगा नसला का पुतण्या, पुतण्या नसली का पुतणी, हे याच्या पलीकडे ते जात नाही.
त्याच्या पलीकडे त्यांचं धोरण नाही आहे. भारतीय जनता पार्टी हा विचारावरती उभा राहिलेला पक्ष आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांसारखा एक चांगला नेता, द्रष्टा नेता, निष्कलंक चारित्र्य संपन्न नेता हे भारतीय जनता पार्टीचा आदर्श आहे. आणि आज त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गावगाड्यातल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू स्थानी मानून काम करतायत. त्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. अरे माझ्यासारखा मुलगा, राम सातपुते साहेबांसारखा एका ऊसतोड मजुराचा मुलगा, ज्यांच्या आईनी ज्यांच्या वडिलांनी अनेक कारखान्यावरती ऊसतोडी केली आहे, माझ्यासारखा पोरगा जो सर्वसामान्य कुटुंबातला आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी मला मिळाली. सदाभाऊ खोतांसारखा एका शेतकरी कुटुंबातला पोरगा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विराजमान झाला, विधान परिषदेचा सदस्य झाला. जानकर साहेबांसारखा एका मेंढपाळाचा पोरगा महाराष्ट्राचा कॅबिनेट झाला. उद्या दिल्लीमध्ये ते खासदार होतील. कितीतरी नावं घेता येतील की भारतीय जनता पार्टी अशा सगळ्या लोकांना बरोबर घेते, पुढे घेते. काँग्रेसवाले तसे करत नाहीत. काँग्रेसवाल्याची नीती आणि नियत पूर्णपणे या राष्ट्राच्या विरोधात आहे. कारण हा पक्ष इंग्रज काळामध्ये जन्माला आला आहे. हा पक्ष कधी स्थापन झाला? 1885 ला. तेव्हा कोण होते इथं? कोण होता? 1885 ला स्थापन झालेली ही पार्टी आहे. ती पार्टी खरं तर स्वतंत्र झाल्यानंतर बरखास्त करणं गरजेची होती, परंतु या चोमड्या लोकांनी ती बरखास्त केली नाही. आपल्या भाजपचा जन्म कधीचा आहे? 1980 चा. काँग्रेसचा जन्म कधीचा आहे? 1885 चा. म्हणजे 55 वर्षाचा अंतर आहे. किती? 55 वर्षाचा अंतर आहे. आणि एवढी मोठी पार्टी आज रसातळाला गेलेली आहे. 44 खासदार त्यांचे आता 19 ते 24च्या कार्यकालामध्ये निवडून आले. किती? 44. एसटी मध्ये 55 लोक बसतील. एसटी मध्ये सुद्धा बसत नाही, एवढी सुद्धा लोक त्यांची निवडून आले. पंतप्रधानाची शपथ घेण्यासाठी 272 प्लस लागतात. किती? 272. अख्ख्या राष्ट्रीय काँग्रेसचे 272 उमेदवार अख्ख्या देशात उभा नाहीत. जे शरदचंद्रजी पवार म्हणतायत की देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती उमेदवार निवडून येत नाहीत, त्यांचे उमेदवार महाराष्ट्रात किती आहेत माहिती आहे का? किती आहेत? त्यांनी पार्टी स्थापन केली तेव्हा 36 उमेदवार उभा केले. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये 10 कमी झाले, 26 उभा केले. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये 4 कमी झाले, 22 उभा केले. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये 16 उभे केले, म्हणजे 6 कमी झाले. आणि आताच्या निवडणुकीमध्ये त्यातले 6 वजा झाले, 10 उभा केले. आणि तो माणूस म्हणतोय मोदी साहेबांची सत्ता आम्ही उलथवून टाकू. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. हा तुमचे ठीक आहे, तुमचं एक वलय आहे, हे रडून फडून तुमचं चालतं हे नाटक. हे जास्त काळ चालणारं नाटक नाही आहे. घरात आपलं सुद्धा पोरग रुसतं, मला 10 रुपये दे आहे, नाही तर मी रुसणार. ते रुसून रुसून घेत, पण आई किती वेळा देणार? एकदा, दोनदा, तीन, परत झपाटच. बरोबर ना? आपण खाल्लाय ना, आपण आईचा मार किती वेळा खाल्लाय? सगळ्यांनी खाल्लाय. लाडानं ठीक आहे ना तोपर्यंत, पण लाड जास्त चालत नाही. त्यांचं राजकारण हे रडारडीचं राजकारण, इमोशनल राजकारण, जातीचं राजकारण, हे सगळे असले राजकारण आहे. आणि अशी लोक म्हणतात की आम्ही मोदी साहेबांना आता पंतप्रधान होऊ देणार नाही. मित्रांनो, नीटपणे विचार करा. आपल्याला मोदी साहेबांचं नेतृत्व का पाहिजे? गावगाड्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे दिले, कुठून पैसे आले याचा विचार आपण केला? त्याने इथेनॉलची पॉलिसी आणल्या केंद्र सरकारनं की आपले पेट्रोलसाठी पैसे बाहेरच्या देशात जातात. 16 लाख कोटी रुपये दरवर्षी पेट्रोल आणि डिझेलसाठी आपल्या भारतातून बाहेरच्या देशामध्ये आखाती राष्ट्रांना पैसे जातात. त्यांनी इथेनॉलची पॉलिसी आणली आणि शेतकऱ्याच्या ऊसापासून थेट इथेनॉल करण्याची प्रक्रिया आता देशामध्ये सुरू झाली. आणि त्यातलं 26% इथेनॉल आता पेट्रोल मध्ये वापरलं जातंय. त्या पेट्रोल मध्ये इथेनॉल वापरण्यानं या वर्षी 44,000 कोटी रुपये हे परदेशात जाणारे आपले वाचले, ते पैसे तुमच्या खात्यावरती टाकले.
हे पैसे तुमच्या, हे पवारांना कधी कळणार, हे राहुल गांधीला कधी कळणार, कळत हे कळत नाही त्यांना. हे राहुल गांधीचं, हे सोनिया गांधीचं हे गाणं पूर्णपणे निराळ आहे. ही सगळी व्हर्जन वेगळ्या पद्धतीची आहेत. त्यांना देशासाठी काही पडलेलं नाही. चीनच्या हातात हात मिळवणारी ही लोक आहेत, पाकिस्तानच्या हातात हात मिळवणारी ही लोक आहेत. निवडणूक ही राष्ट्रीय निवडणूक आहे. या महाराष्ट्रातला तुम्ही विचार करू नका, देशाचा विचार करा, मोठा विचार करा, राष्ट्रीयत्वाचा विचार करा. अरे नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात नुसता राहुल गांधी, नुसता अरविंद केजरीवाल, नुसता तिकडचा लालू प्रसादाचा पोरगा, तिकडं ममता बॅनर्जी, तिकडचा स्टॅलिन, हे तेलंगणावाले, आंध्रावाले, कर्नाटकवाले, तो पंजाबचा मुख्यमंत्री, इतकी लोक नाही आहेत. ही तर पुढे आहेत. यांच्या पाठीमाग चीन सारखं राष्ट्र आहे की ज्यांना नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नको आहेत. पाकिस्तान सारखं शत्रू राष्ट्र आहे की ज्यांना नरेंद्र मोदी साहेबांसारखा तिसऱ्यांदा पंतप्रधान नको आहे. अमेरिकेसारखं जगातलं प्रगल्भ राष्ट्र आहे, त्यांच्या मनामध्ये भीती आहे. नरेंद्र मोदी साहेब जर तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले तर भारत ही जगातली महासत्ता बनेल. अरे मग ह्यांचा विषय सोडून द्या. पर चीन, पाकिस्तान, अमेरिकेला जे वाटतंय ते तरी मनामध्ये घ्या, ते ध्यानामध्ये घ्या. तुम्हाला कुणीच वाचवू शकत नाही. परत यांचं आता बघितलं धोरण सगळं. कर्नाटकनं ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं, तुम्ही सगळं बघितलं असेल. मागच्या 8-10 दिवसापूर्वी धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं आरक्षण हे धर्मावरती देता येणार नाही. आज तीच लोक म्हणतायत की भारतीय जनता पार्टी संविधानाच्या विरोधात आहे. त्यांनी संविधानाला मान्य नसणारं आरक्षण, धर्मावरती आरक्षण, कर्नाटक मधलं 6% ओबीसीचं आरक्षण काढून मुस्लिम समाजाला दिलं. मित्रांनो, तीच परिस्थिती तुमची देशभरामध्ये होईल. आज अनेक संघर्ष करून आरक्षण आपल्याला वाचवली आहेत. आपण अनेक आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करतोय. हा सगळा नीटपणे विषय समजून घ्या. हा विषय खूप खोलातला आहे आणि जे लोक आपल्या बरोबर आहेत, जी लोक आपल्याला सन्मान देतात, त्यांच्या बरोबर आपण सगळ्यांनी संघटितपणे जायला पाहिजे. आपला भोळा बाबडा स्वभाव सोडून द्या. आनंदराव देवकाते साहेबांनी हे मुख्यमंत्री झाले का लगेच राजीनामा देऊन टाकला. भोळी माणसं आपली. काय मिळालं त्या बदल्यात आपल्याला? काय मिळालं? पृथ्वीराज चव्हाण ज्या दिवशी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, एकही मराठा आमदार राजीनामा द्यायला तयार नाही. जयकुमार गोरेंनी घोषणा केली, मी माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्यासाठी राजीनामा देतो. हा प्रकार आपला. आपण भावनिक होतो. परत राजकीय पुनर्वसन त्या घराण्याचं केलं नाही. आणि म्हणून इथल्या सगळ्या लोकांना, सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की आज आपण एका राष्ट्रीय प्रवाहाच्या बरोबर गेलं पाहिजे. जो राष्ट्रीय प्रवाह या देशाच्या हितासाठी झगडतोय, या देशाच्या हितासाठी लढतोय. नरेंद्र मोदी साहेबांसारखा ज्यांना घर नाही, दार नाही, प्रपंच नाही, पोरं नाहीत, बाळ नाहीत, बायको नाही, काही नाही, असा देशासाठी पूर्ण वेळ देणारा नेता आपल्याला मिळालाय. जो नेता खमका आहे. 12 वर्ष मुख्यमंत्री असताना आणि 10 वर्ष देशाचा पंतप्रधान असताना 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप या माणसावरती झाला नाही. हा माणूस आपण जपला पाहिजे. या माणसाला पण जपलं पाहिजे. या माणसाला पण मोठं केलं पाहिजे आणि गाव आणि देश पूर्णपणे सुधारला पाहिजे. गावाकडे चला, खेड्याकडे चला. पूर्वी महात्मा गांधी म्हणाले होते, गाव समृद्ध झालं पाहिजे, गाव मोठ्या ताकदीने उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक मुलगा उठतोय, मला पुण्याला जायचंय, मुंबईला जायचंय, त्याचा नाही इलाज आहे, सोलापूरला जायचं आहे. प्रत्येक गावातला पोरगा गावात राहायला पाहिजे. पूर्वी शेती उत्तम मानली जायची, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता परिस्थिती बदलली. आता नोकरी उत्तम झाली, व्यापार मध्यम राहिला आणि शेती कनिष्ठ झाली मित्रांनो. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया बदलण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची आपल्याला मोठी मदत होते, राज्य सरकारची मोठी मदत होते. राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणलेत आपण, अनेक योजना आणलेत. काही सगळ्या गोष्टी आपल्या यशस्वी झाल्या नसतील. आरक्षणाचा विषय आपला अजून यशस्वी झाला नाही. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आपण सगळे एकजूट राहूया, संघटित राहूया. प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक घेतल्याशिवाय आपण सरकार समोर गप्प बसणार नाही. जरी आपण सरकारमध्ये असलो तरी तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका, अजिबात चिंता करू नका. आता एक 10,000 कोटीची आपली योजना येते. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर समाजातल्या कुटुंबातल्या मुलाला ज्याचा 18 वर्ष पूर्ण आहे, जो जातीनं धनगर आहे,
त्याला 1 लाख रुपये प्रत्येकाला शेळ्या आणि मेंढ्या घेण्यासाठी त्या मेंढपाळाला आपल्याला द्यायचे आहेत. त्यातले 75,000 रुपये थेट तुम्हाला अनुदान आहे. फक्त 25,000 तुम्ही भरायचे आहेत. एका घरातला 10 जणांनी जरी अर्ज केलं तर ते सगळं 10 जणांना ती स्कीम द्यायची आहे. ते लकी ड्रॉ अमुक तमुक असली काहीच भानगड नाही. आता सरसकट 10,000 कोटी सांगितलंय. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले त्यात जर भागलं नाही तुमचं तर 20,000 कोटी करू. 20,000 कोटी करू आणि ते करून घेऊ. आता आपल्या सगळ्या संस्था स्थापन झाल्या, सगळं झालं. सोलापूरची पण संस्था स्थापन झाली. आता आपण पूर्ण वेळ त्या विषयाकडे सगळेजण लक्ष देऊ. आपण नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना ऍडमिशनची स्कीम आणली. आदिवासी समाजाच्या धर्तीवरती आदिवासी जमातीच्या मुलांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळतं. तर आता या वर्षी आपल्या मेंढपाळांची पोरं नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये जातील. किती मुलं जातील? 10,000 पोरांना आपण ऍडमिशन या वर्षी देणार आहे. जून महिन्यामध्ये आपली पण पोरं इंग्रजीमध्ये बोलतील, हाय हॅलो करतील, अशी परिस्थिती आता निर्माण होईल. बरोबर ना? नाहीतर आपल्या मेंढपाळाच्या पोरं कधी शाळेत जाणार? आता पाचगणीची एक शाळा त्यामध्ये कुणाला ऍडमिशन घ्यायचंय मला सांगा. तिथं आपली मुलं पाठवू. पाचगणीला एकदम थंड हवेचं ठिकाण आहे. तिकडे कोल्हापूरला आहे, पन्हाळ्याला. तिकडे सदाभाऊ खोतांची शाळा आहे, इंटरनॅशनल स्कूल. तिथं ऍडमिशन आपल्याला देता येत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा काही शाळा असतील अमोल बापू तर त्यांच्याकडे उद्या परवा जावा. त्यांना विनंती करा. जिथं राहायची चांगली सोय आहे, ज्याची 1 लाख 1.5 लाख फी आहे, अशा शाळेंचा प्रस्ताव तुम्ही जून महिन्यापर्यंत मंत्रिमंडळासमोर आणा. तुम्हाला तिथं 100 मुलं प्रत्येक शाळेला देण्याची व्यवस्था आम्ही करू. सगळं परिवर्तन काय एका दिवसात होणार नाही, परंतु तुम्हाला मी विश्वासानं सांगतो. आपल्या मेंढ्या सगळ्या मेंढक्यावरती विश्वास ठेवून असतात. बरोबर? कुठं जाईल तिकडं त्याच्या पाठीमागे जातात. तो जर पाण्यात उडी मारली पाण्यात उड्या मारतात. त्यानं जर डबक्यात उडी मारली तर ते डबक्यात उड्या मारतात. मी तुमचा मेंढका आहे. मी मंत्रालयातच उडी मारेन, तुम्हाला दुसरीकडे घेऊन जाणार. बरोबर ना? काही चिंता करू नका. आपल्याला खूप संघर्ष करायचा आहे. माझ्या अगोदरच्या बोलणाऱ्या वक्त्यांनी सांगितलं, अरे आम्हाला झडपी देत नाहीत, आम्हाला मार्केट कमिटी देत नाहीत, आम्हाला पंचायत समिती देत नाहीत, पण आमची मतं सगळी घेतात. आता चिंता करू नका. आपला रामभाऊ इथं येतोय, तो आपल्या हक्काचा माणूस आहे. बरोबर ना? तो काय छट्टे पंजे करणारा माणूस नाही. सगळ्या लोकांना आपला न्याय मिळेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. संघर्ष करत 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 पुढे जायचं. रडायचं नाही, लढायचं आहे आपल्याला. आणि लढत लढत आपण सगळेजण पुढे जाऊ. अजिबात चिंता करू नका. सगळ्या लोकांना समजावून सांगा, पवार लय अडचणीत आला, मला लय वाईट वाटत, डोक्यातनं काढून टाका. तिकडे त्याचं जळू देणार. तुझं काय गेलंय? 40-50 वर्ष त्यांनी एकदम बजेट काढला. आता त्यांच्या घरात लागले फक्त बघत बसा. मला मीडियावाले म्हणतात तुम्ही काहीच बोलत नाही. पंढरपूरमध्ये आता गडकरी साहेबांची सभा होती. मीडियावाले मला तुम्ही काहीच बोलत नाही पवारांच्या वरती. अरे आता मी कशाला बोलायला पाहिजे? मी जे बोलत होतो तेच आता अजित दादा पवार बोलतायत. मी बोलायची गरज काय? होय गणेश भाऊ, कमी काय वेगळं बोलत होतो? मी हेच बोलत होतो. तरी मला म्हणे मोठ्या माणसांच्या वरती बोलतोय. अरे आता तेच बोलतेच सगळं रोज. हेच सगळं चाललंय. म्हणून आपली भूमिका ही खरी भूमिका होती. आपली भूमिका ही स्पष्ट भूमिका होती. आपलं म्हणणं हे आपलं दुःख होतं. हे आपलं दुःख होतं. आपण दारिद्र्य बघितलंय. आपण अडचणीला सामोरं गेलोय. अरे आपले मेंढपाळ रानात जातात, लोक त्याला गुरासारखी मारतात. फोन काय त्यांना करतात? आम्हाला येतात, आमच्या पोरांना फोन येतात. अरे मी सरकारला सांगितलं मीटिंग मध्ये, जर या मेंढपाळांना तुम्ही त्रास देणं बंद नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बोकडाचं मटण मिळणार नाही, कुत्री कापून खावावी लागते. बरोबर ना? अरे आम्ही कुणाच्या हद्यात नाही, मध्यात नाही, तुम्ही आम्हालाच मारताय. आम्ही रानातनं मेंढरा चारतोय तरी तुम्ही मारताय. मग आम्ही जर मेंढ्याच राखायच्या बंद केल्या तर तुम्ही मटण कुठलं खाणार? अवघड ही वस्तुस्थिती आहे. आणि हे मी सरकारच्या समोर मांडलंय, नागपूरच्या मीटिंग मध्ये मांडलंय. आपले सगळे मेंढके होते. आपण राजकारणात आल्यावर बदललं काय? मेंढपाळांची मीटिंग आपण मंत्रालयात 6व्या मजल्यावर घेतली. 6व्या मजल्यावरती सगळे मेंढके ओरिजिनल. मी माऊली आपल्या सगळ्या पोरांना सांगितलं, पुढारी पोरा जरा खाली थांबा, आपलं ओरिजिनल गडी जरा सरकारला कळू द्या.
सगळे फेटे बांधलेले सगळे मेंढके मंत्रालयात, अख्खं सगळं मंत्रालय टकामका बघायला लागले. 1.5 किलोची पायात चपला, हातात कुऱ्हाड, गंगाव घोंगड, पिळदार मिशा आणि गडी एकदम रुबाबदार. सगळं मंत्रालय येडं झालं आणि गडी का आले तिकडं? अरे म्हणलं 70 वर्ष तुम्ही आम्हाला मंत्रालय बघू दिलं नाही, आता आमचं गडी जरा मंत्रालय बघायला आलेत. माननीय सुधीर भाऊंच्या समोर बैठक होती, वनमंत्री. आपलं गडी सगळं खुर्च्यावरती बसलं. परत सचिव आले, मुख्य सचिव आले, वन खात्याचे सचिव, त्याला बसायला खुर्चीच नाही. आता म्हणलं आमच्या गाड्याला उठवू नका, आमचं गडी पहिल्यांदाच इथं आले, तुमचं जरा अधिकारी मागच्या बाजूला बसवा. वनमंत्री साहेबांनी त्यांना मागच्या बाजूला बसवलं. त्याच्या पुढं सुधीर भाऊ म्हणले आता कोण बोलणार? आम्ही म्हणलं कोण बोलणार नाही, आमचं हेच गडी बोलणार आहे. त्यांनी परत दंडकीतनं डायरी काढली, पेन काढला. सुधीर भाऊ त्यांच्याकडे बघायला लागले, अरे हे सगळे असे. अरे म्हटलं मेंढके असे आहेत, सगळं त्यांना बोलायला येते, लिहायला येते, सगळ्या योजना कळते. आणि एक ना एक प्रश्न त्या माझ्या भादर मेंढक्याने मीटिंग मध्ये मांडला आणि त्याचा निर्णय करून घेतला. मेंढक्याने मांडला विषय. असं नाही राहिलं आता पूर्वीसारखं. अरे आपली माणसं ओव्या गातात, शाळेत न जाणारा माणूस दुसऱ्याकडून वाचून घेतो महाभारत, गीता, रामायण आणि जसंच्या तसं ओव्यामध्ये सांगतो. हे ग्रॅज्युएट मुलाला सुद्धा जमत नाही, ते माझ्या मेंढक्याला जमतंय. आणि म्हणून मी सरकारकडे एक विनंती केली, आमचा मेंढपाळ राणा वनात फिरतो, गावापासून 5-5, 10-10 किलोमीटर आत असतो. त्याच्या मेंढ्या आजारी पडल्या तर त्याला डॉक्टर भेटत नाही. डॉक्टर कुठं राहतो ते आमच्या मेंढक्याला माहित नाही, डॉक्टराचा त्याच्याकडे नंबर नाही. म्हणून राज्य सरकारने एक निर्णय घ्यावा. काय निर्णय घ्यावा? आमच्या मेंढक्याला सगळं कळतंय, मेंढीला कुठला रोग झाला एका मिनिटात तो सांगतो. मेडिकल मध्ये जातो, मेडिकल वाल्याला म्हणतो अमुक अमुक औषधं द्या, स्वतः वाड्यावरती येतो, इंजेक्शन भरतो, मेंढीला लगेच इंजेक्शन मारतो आणि तिला संध्याकाळपर्यंत दुरुस्त करतो की नाही करतो? आणि म्हणून मी सरकारकडे म्हटलं, तुमचा डॉक्टर आम्हाला आता देऊ नका, आमच्याच मेंढक्यांना डॉक्टर म्हणून घोषित करा आणि त्याला एक बाईक ॲम्ब्युलन्स द्या. बरोबर आहे? त्याला सगळं वाडं कुठं आहेत माहित आहे, कुठला मेंढका कुठं आहे त्याला सगळं माहित आहे. तुम्ही आमच्याच गाड्याला नेमा ना, त्याला एक 20,000 पगार द्या, त्याला एक बॅग द्या, त्याच्या सगळ्या गोळ्या औषधं द्या, त्याच्या तो सुया मारत फिरतोय. आणि तुम्ही निर्णय करून घे ना, तुम्ही चिंता करू नका. आपला बदल आलाय आता पूर्णपणे, आता सगळं बदलायचं चालू आहे. आपण नुसत्या धनगर समाजासाठी नाही केला, लिंगायत समाजासाठी राज्य सरकारने मागणी केली. आणि या महाराष्ट्रामध्ये इतका मोठा लिंगायत समाज आहे, त्यांच्यासाठी महामंडळ नाही. आणि म्हणून सरकारने निर्णय केला. काय निर्णय केला? महात्मा बसवेश्वरांच्या नावानं लिंगायत समाजासाठी एक महामंडळ स्थापन केला. आपण मागणी केली होती, या महाराष्ट्रामध्ये रामोशी समाजाची संख्या मोठी आहे आणि रामोशी समाजाला लोकप्रतिनिधित्व मिळालं नाही. आमच्या रामोशी समाजाच्या पोरांना सुद्धा मंत्रालयात येऊ द्या. आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय केला, राजे उमाजी नाईक आर्थिक महामंडळ हे रामोशी समाजासाठी स्थापन केला. गावामध्ये राहणारा गुरव समाज, गुरव समाजासाठी सुद्धा काशीबा गुरव यांच्या नावानं महामंडळ स्थापन केला. वडार समाजाच्या लोकांचे सुद्धा प्रश्न आहेत, तेही भटके आहेत, आपल्यासारख्याच त्यांच्या अडचणी आहेत, म्हणून त्यांचाही विषय लावून धरला. पैलवान मारुती चव्हाण यांच्या नावानं वडार समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन केला. नाभिक समाजाचा विषय सरकारनं मार्गी लावला. हे अनेक विषय सांगण्यासारखे, रात्र अपुरी पडेल. आपल्या सरकारनं ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजना आणली आहे. तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे, गावातला सुतार, लोहार, कुंभार, नाभिक, साळी, माळी, तेली, कोष्टी हे जे छोटे छोटे समाज आहेत, त्या समाजाच्या लोकांचे फॉर्म घरकुलचे भरून घ्या. पुढच्या म्हणजे जून महिन्यामध्ये 4 लाख घरांना मंजुरी देण्यात येणार आहे. त्यात आपल्या गावातला ओबीसीचा मुलगा असायला पाहिजे. भटक्या विमुक्तांना 50,000 घरा, जे भटके विमुक्त आपल्या बरोबरचे आहेत त्यांची सुद्धा यामध्ये अर्ज देऊन ठेवा. धनगर समाजाला 50,000 घरे यावर्षी द्यायचे आहेत. ज्यांचे अर्ज आले त्यांना आता जून महिन्यामध्ये सगळं पेमेंट अदा करणार आहे सरकार. 2300 घरांचे पैसे आतापर्यंत दिले, राहिलेल्या बाकीच्या सगळ्या घरांचे पैसे आता आपल्याला येत्या टप्प्यामध्ये द्यायचे आहेत. कितीतरी योजना आल्या, कितीतरी सरकार बदललंय. सरकारचं आपल्या सगळ्यांच्याकडे लक्ष आहे.
तुम्ही अजिबात चिंता करू नका, येणारा दिवस हा आपल्यासाठी येईल. प्रस्थापिताच्या छताळावर नाचायचं तेवढं तुम्ही स्वभाव बदलू नका, थया थया नाचायचं प्रस्थापितांच्या छताळावरती सुरूच ठेवा, त्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. जो माजलेला गडे त्याच्या विरोधात आपण टाईट मध्ये असतो, हा आपला स्वभाव आहे. मी काल माळशिरसला गेलो होतो, माळशिरस मध्ये सगळी लोक भेटली, सगळ्यांना भेटलो. मीडियावाला मला म्हणले अहो माळशिरसचं वातावरण, अरे माळशिरसच्या आमच्या लोकांचा डीएनएच असा आहे म्हटलं, ते प्रस्थापिताच्या विरोधात नडतच, त्याचं काही काम नाही त्याच्याकडे, त्याला जेलमध्ये जायला काय वाटत नाही, त्याला केसेची भीती वाटत नाही, तो प्रस्थापितांना जरा जाऊन धक्का मारतोच, तो काही गप्प बसत नाही. आणि त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, तो आपला मूळ स्वभाव आहे आणि तो स्वभाव आपण निश्चितपणे सोडायचा नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो. आपल्या मंदिराला गिरीश भाऊ महाजन यांनी एक संकल्पना सरकारच्या समोर मांडली. काय संकल्पना मांडली? 400-450 तीर्थक्षेत्र ब ची स्थळ आहेत या महाराष्ट्रामध्ये, तीर्थक्षेत्र स्थळ ब मध्ये, आणि 2100 कोटी रुपये त्यांच्यासाठी मंजूर केले. प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये, प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये. आतापर्यंत पर्यटन मधून जर तुम्हाला 2 कोटी मिळाले असतील तर 3 कोटी रुपये मिळणार. त्याच्या पुढे जाऊन सरकारने निर्णय केला, काय काय मंदिरांना 5 कोटी रुपये आधीच मिळाले होते.